इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार. नमस्कार. आजपासून आपण संसर्गाचे आजार या मालिकेत पहिल्या भागात आपण टीबी बाबत बोलणार आहोत, म्हणजेच क्षयरोगाबाबत. हा टीबी नावाचा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाच्या जंतूमुळे होतो. हे जंतू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. सगळ्यात जास्त हा आजार फुफ्फुसांमध्ये होतो, पण कधी कधी शरीराच्या दुसऱ्या भागांनाही होतो. हा आजार एका माणसाकडून दुसऱ्याला हवेच्या मार्गाने होतो. ज्याला टीबी आहे तो जर खोकला, शिंकला तर हवेत हे जंतू पसरतात आणि ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याला लगेच आजार होण्याचा धोका असतो. चला आता टीबीची काही लक्षणं पाहूयात. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असतो. छातीत दुखतं. खोकताना कधी कधी रक्त पडतं. संध्याकाळी ताप येतो. रात्री घाम येतो. वजन कमी होतं आणि भूक पण लागत नाही. अशा लक्षणांची शंका आली की लगेच डॉक्टरकडे पाठवायचं आहे. तपासणी कशी होते तर यामध्ये कफाची तपासणी करतात. काही वेळा एक्सरे करतात. टीबीचं निदान झालं की औषधं सुरू करतात. टीबीचे उपचार कसे असतात? औषधं जवळपास 6 ते 8 महिने घ्यावी लागतात. रोज औषधं वेळेवर घेणं खूप गरजेचं असतं. औषधं अर्धवट थांबली तर आजार परत होतो. त्यामुळं वेळेवर आणि नियमितपणे औषधं घ्यायला पाहिजेत. रुग्णांनी काळजी कशी घ्यावी? पौष्टिक खाणं घ्या. खोकताना तोंड झाका. रुमाल किंवा मास्क वापरा. स्वच्छता पाळा. रुग्णाची जेवणाची भांडी किंवा त्याचे कपडे हे वेगळे ठेवा. मोकळ्या जागेत थुंकू नका. लहान मुलं, म्हातारी माणसं यांच्यापासून काही दिवस दूर राहा. आणि बाळाला जन्मताच BCG लस दिली पाहिजे हे लक्षात असावं. आता आशाताई, आपल्या कामाबद्दल बोलूयात. आपल्या गावात कोणी 2 आठवडे खोकतंय का याकडे लक्ष द्या. डॉक्टरांकडे पाठवा. रुग्ण औषध वेळेवर घेत आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या. घरच्यांना योग्य माहिती द्या. रुग्णाला आधार द्या. त्याला वाळीत टाकू नका असंही घरच्यांना समजून सांगा. पुढच्या भागात आपण कुष्ठरोग यावरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हेल्थ गुरु आय केअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.